वर्षानुवर्षे ज्यांना माणूस म्हणून सन्मान मिळत नव्हता त्या असंख्यांना माणूस म्हणून सन्मान मिळवून देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्याच दिवशी 1956 साली जगाचा निरोप घेतला। राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरशी डॉक्टर बाबासाहेबांचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं। 1919 मध्ये बाबासाहेब मुंबईमध्ये वास्तव्याला असताना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आर्टिस्ट दत्तोबा दळवी यांच्या मध्यस्थीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यापासून हे नाते सुरुवात झाले। नंतर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कोल्हापूरला येण्याचं निमंत्रण दिलं। बाबासाहेबांनीही मोठ्या आनंदाने ते निमंत्रण स्वीकारले। बाबासाहेब कोल्हापुरात आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था आत्ताच्या शाहूपुरी पोलीस ठाण्याची जुनी जी इमारत आहे, अलीकडच्या काळात ती इमारत पाडण्यात आली आहे, त्या इमारतीमध्ये कोल्हापूर संस्थानचं विश्रामगृह होतं। त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांना सोनतळी कॅम्पवर बोलवून त्यांचा अस्सल कोल्हापुरी पद्धतीनं पाहुणचार छत्रपती शाहू महाराजांनी केला होता आणि या पाहुणचाराच्या सांगता समारंभावेळी कोल्हापुरी जरीपटका नेसवून बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेष सत्कार शाहू महाराजांनी केला होता। तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। माझी खात्री आहे डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत। इतकंच काय तर ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, माझी मनोदेवता मला सांगत आहे, अशा शब्दांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ऐतिहासिक माणगाव परिषदेत व्यक्त केलेला विश्वास पुढे सार्थ ठरला होता। कोल्हापूरमध्ये माणगाव या ठिकाणी झालेल्या अस्पृश्य परिषदेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्ष बनवून भारतीय राजकारणाच्या पटलावर आणण्याचं श्रेय हे छत्रपती शाहू महाराजांना जातं। या माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकर हे समस्त हिंदुस्थानचे पुढारी होतील असा आशावाद छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केला होता आणि नंतरच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्रासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळात 2,500 रुपयांची आर्थिक मदत केली होती। या मूकनायकाचा छत्रपती शाहू महाराज यांच्या वाढदिवसाचा एक विशेषांक काढण्यात येणार होता। त्यासाठी डॉक्टर आंबेडकर हे कोल्हापूरला येण्यासाठी निघणार होते असे आशयाचे एक पत्र अलीकडच्याच काळात उपलब्ध झाले आहे। मात्र असा मूकनायकचा विशेष अंक निघाला की नाही याबद्दल इतिहास अनभिज्ञ आहे। भाई माधवराव बागलांनी 9 डिसेंबर 1950 या दिवशी ऐतिहासिक बिंदू चौकात बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांचा जगातला पहिला पुतळा उभारला होता। त्यानंतर 5 वर्षांनी राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापुरात आलेल्या बाबासाहेबांनी स्वतः पुतळा बघितला होता। छत्रपती राजाराम महाराजांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोल्हापुरातच राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती। छत्रपती शाहू महाराजांची अशी इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करवीर संस्थानचे नागरिक व्हावे, म्हणून नंतरच्या काळात राजाराम महाराजांनी 1934-35 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेने किंवा त्यांची इच्छा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पन्हाळे या ठिकाणी वास्तव्यासाठी काही जमीन दान म्हणून दिली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोल्हापूर संस्थानमध्ये आपला वकिलीचा व्यवसाय करता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करवीर संस्थाने वकिलीची विशेष सनद देऊ केली होती आणि ॲडव्होकेट गणेशाचारी नावाचे एक वकील बाबासाहेबांचे असिस्टंट म्हणून या ठिकाणी काम करत होते। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज हा एक वेगळ्या ऋणानुबंधाचा किस्सा आहे। कोल्हापूरपासून जवळच असणाऱ्या निपाणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तब्बल 3 वेळा येऊन गेले होते। 2025 मध्ये त्या घटनेला सुद्धा यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत। कोल्हापूरकरांचे हेच ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी बाबासाहेबांनी कोल्हापुरातूनच लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। परंतु त्यांच्या निधनानं त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं। पण त्यावेळी बाबासाहेबांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे उमेदवार SK डिगे यांना देशात सर्वाधिक मतांनी निवडून देत कोल्हापूरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी श्रद्धांजली वाहिली। SK डिगे यांची कोल्हापुरातून हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती। असा बहुमान मिळवणारे ते एकमेव खासदार ठरल्याच्या आठवणीला सदानंद डिगे यांनी आज उजाळा दिला। पण या निधनापूर्वी बाबासाहेबांचं एक मत होतं की कोल्हापुरामधून लोकसभेची निवडणूक लढवावी। तळेगाव दाभाडे येथील पुणे येथील या घरामध्ये एक बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये बाबासाहेब म्हणाले होते, मला कोल्हापुरातून निवडणूक लढवायची, शाहू महाराजांचा हा जिल्हा आहे,
की यामध्ये लढाई, पण दुर्दैवाने 1956लाच बाबासाहेब आपल्यातून निघून गेले. पण या ठिकाणी 57ची निवडणूक कुणी लढवायची, तर या दलित शेड्यूल कास्ट फेडरेशनमार्फत एस.के. डिगे यांचं नाव आघाडीवर राहिलं आणि या ठिकाणी कोल्हापुरामध्ये ही राखीव सीट होती. यामध्ये लोकसभेची डॅडीना तिकीट एस.के. डिगेंना मिळालं आणि ते प्रचंड मताने म्हणजे भारतात क्रमांक 1ने निवडून आले. या पाठीमागं तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा, एक तर राखीव जागा आणि बाबासाहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून लोकांनी प्रचंड प्रमाणात केलेलं मतदान, यामुळे देशात ते प्रथम क्रमांकाने निवडून आले होते. बाबासाहेबांना खरोखरच यामध्ये 1952ला एस.के. डिगेच्या रूपाने त्यांनी करवीर मतदारसंघातनं ओपनच्या जागेवर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर आमदारकीला उभं केलं होतं. पण एस.के. डिगे यांचा किरकोळ मताने पराभव झाला होता. मला वाटतं कदाचित तेव्हापासूनच बाबासाहेबांच्या मनामध्ये कोल्हापुरामध्ये आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा घोळ येत असावा, विचार येत असावा, असं मला या ठिकाणी वाटतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कोल्हापूरबद्दलची ओढ अखेरच्या श्वासापर्यंत कायम होती. 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला एस न्यूज परिवाराकडून अभिवादन. एस न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे.